आता आपण वेगवान स्वरूपातल्या बातम्या बघूयात। खासदार सुप्रिया सुळेंनी फलटणमधील पीडित कुटुंबाची भेट घेतली। कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत गप्प बसणार नसल्याचं त्यांनी म्हटलंय, तर दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे। कबूतरखान्याच्या मुद्द्यावरून जैन समुदाय आक्रमक झालाय। जैन मुनी निलेश चंद्र यांच्या उपस्थितीत आझाद मैदानात जैन समुदाय उपोषण करणार आहे। कुलाबा जैन मंदिर ते आझाद मैदानापर्यंत मोर्चा काढला जाणार आहे। उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर आज महत्त्वाची पत्रकार परिषद होतीये। उद्धव ठाकरे काय गौप्यस्फोट करतात याकडे राज्याचं लक्ष आहे। महाविकास आघाडी विरोधात आज भाजपनं पत्रकार परिषदेचं आयोजन केलंय। आशिष शेलार पत्रकार परिषद घेऊन भांडाफोड करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपुरामध्ये 8 डिसेंबरला नियोजित करण्यात आलेलं आहे। मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता अधिवेशनाकरता मनुष्यबळाची कमतरता जाणवू शकते। त्यामुळे अधिवेशन 8 ते 10 दिवस पुढे ढकललं जाण्याची शक्यता आहे। सातारा जिल्ह्यामध्ये महायुतीतच रस्सीखेच सुरू आहे। भाजप, शिवसेना, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकमेकांचे पदाधिकारी एक दुसऱ्या पक्षात पक्षप्रवेश करतायत। यावेळी पक्ष फोडाफोडीची स्पर्धा रंगल्याचं बघायला मिळतंय। मीरा भाईंदर महानगरपालिकेचे भाजपचे माजी सभापती अनिल विरानी यांचे आणि त्यांच्या कुटुंबियांची नावं मीरा भाईंदरमधील मतदार यादीत असल्याचा आरोप काँग्रेसनं केला। त्यांची नावं गुजरातमधील सुरत आणि भावनगर या दोन्ही ठिकाणी मतदार याद्यांमध्ये असल्याचा दावा पुराव्यानिशी काँग्रेसनं पत्रकार परिषदेमध्ये केला। भुसावळमध्ये शिवसेनेच्या निर्धार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। पालकमंत्री गुलाबराव पाटलांच्या उपस्थितीत मेळावा पार पडला। यावेळी मोठ्या संख्येनं पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला। अहिल्यानगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांची बैठक पार पडली। यावेळी मोठ्या संख्येनं इच्छुक उमेदवार उपस्थित होते। दरम्यान संपूर्ण आढावा घेतल्यानंतर इच्छुकांचा अहवाल वरिष्ठांना पाठवला जाणार आहे। मंत्री संजय शिरसाट यांनी संजय राऊतांना तब्येतीतून लवकर बरं होण्याकरता शुभेच्छा दिल्या, तर आम्हाला करमत नसल्याची खंतही बोलून दाखवली। मुंबई शहर आणि उपनगरात रविवार पहाटेपासून पावसाच्या सरी बरसतायत। मुंबईसह ठाणे, पालघरमध्ये गुरुवारपर्यंत पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। गेल्या आठवड्यात तयार झालेल्या कमी दाब क्षेत्रामुळे सध्या राज्यातील काही भागात पाऊस पडतोय। मुंबई मेट्रो 3 मार्गिका पूर्ण क्षमतेनं धावू लागल्यापासून या मार्गिकेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळतोय। ऑक्टोबर महिन्यात या मार्गिकेवरून 38 लाख प्रवाशांनी प्रवास केला। प्रतिदिन 1,41,000 प्रवासी प्रवास करतायत। मुंबईत पश्चिम रेल्वेच्या शून्य भंगार मोहिमेचा एक भाग म्हणून मुंबई सेंट्रल, वडोदरा, अहमदाबाद या विभागातील भंगाराची विक्री करण्यात येते। या भंगार विक्रीतून 2025-26 या आर्थिक वर्षात पश्चिम रेल्वेला 302 कोटी रुपयांहून अधिक महसूल मिळालाय। मुंबई शहर आणि उपनगरात सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईमधील हवेमध्ये सुधारणा होतीये। शनिवारपासून पावसाला सुरुवात झाली असून रविवारीही काही भागात तुरळक पाऊस पडला। त्यामुळे हवेचा दर्जा रविवारी समाधानकारक श्रेणीमध्ये नोंदवला गेला। ब्रिटनमधील डी मॉन्टफोर्ट युनिव्हर्सिटी लिसेस्टर सोबत मुंबई विद्यापीठामध्ये शैक्षणिक सामंजस्य करार झालेला आहे। त्यामुळे दोन्ही विद्यापीठांदरम्यान दुहेरी पदवी आणि सहपदवीसह विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या संधी मिळणार आहेत। इलेक्ट्रिक बाईकच्या माध्यमातून टॅक्सी सेवेला परवानगी मिळालेली आहे। असं असताना ॲपवर आणि रस्त्यांवर मात्र पेट्रोल बाईक सुद्धा उपलब्ध आहेत। आरटीओकडून अशा बाईक चालकांवर कारवाई केली जात असली तरी कंपन्या त्याला जुमानत नसल्याचं चित्र आहे। नवी मुंबईतील सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्याकरता राज्य सरकारकडून गंभीर पावलं उचलली जात आहेत। राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहामध्ये महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे। बैठकीत सिडकोच्या विविध हाऊसिंग योजनांमधील घरांच्या किमतीत सुमारे 1.5 ते 2 लाख रुपयांची कपात करण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे।
मुंबई पालिकेकडून कबुतरांना दाणे टाकण्याकरता तात्पुरती सोय म्हणून 4 जागा निवडण्यात आल्या आहेत. अंधेरी, मुलुंड, बोरिवली भागातल्या स्थानिक नागरिकांकडून मात्र पालिकेच्या या निर्णयाला कडाडून विरोध केला जातोय. पालिकेने आपला निर्णय तात्काळ मागे घ्यावा अशी मागणी होतीये. मुंबईतील वाहतूक गतिमान करण्याकरता उभारलेल्या मेट्रो मार्गिकांचं 80 किलोमीटर लांबीचं जाळं तयार झालेलं आहे. या सगळ्या मार्गिकांवर मिळून आता कार्यालयीन दिवसात 10 लाख प्रवासी प्रवास करतायत. मेट्रोमुळे जलद आणि आरामदायी प्रवासाचा नवा पर्याय मिळाल्यानं मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. उल्हासनगरच्या माळशेज कल्याण राष्ट्रीय महामार्गावरील शहाड पूल 20 दिवसांकरता बंद करण्यात आलेला आहे. दुरुस्ती आणि डांबरीकरणाच्या कामाकरता हा उड्डाणपूल बंद करणार असल्यानं वाहन चालकांची मोठी गैरसोय होतीये. मुंबईतील वर्सोवा अंधेरी घाटकोपर मेट्रो 1 मार्गावर लवकरच 4 ऐवजी 6 डब्यांच्या गाड्या धावू लागणार आहेत. मेट्रोचं संचालन करणाऱ्या मुंबई मेट्रो 1नं त्याकरता 32 अतिरिक्त डब्यांच्या खरेदीकरता निविदा काढण्याची तयारी सुरू केलेली आहे. मेट्रो 1 मार्गिकेवर सध्या 16 गाड्या धावत आहेत. उत्तर मुंबईकरता अत्यंत महत्त्वाचा कोस्टल रोड प्रकल्प आता वेगानं मार्गी लागणार आहे. या प्रकल्पाकरता लागणाऱ्या खार जमिनीचं हस्तांतरण, भूसंपादन, CRZ, पर्यावरण आणि वन विभागाच्या सगळ्या परवानग्या मिळाल्यानं कामातील सगळे अडथळे दूर झाल्याचं केंद्रीय उद्योग आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी सांगितलं. वाशिमच्या पद्मतीर्थावरील लाखो दिवे लावण्यात आलेत. यावेळी दिव्यांचा झगमगाट ड्रोन कॅमेऱ्यात कैद झालाय. दरम्यान आकर्षक विद्युत रोषणाईनं पद्मतीर्थ परिसर उजळून निघालाय. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वार्षिक जत्रोत्सवेला सुरुवात झाली. यावेळी मोठ्या संख्येनं नागरिकांनी यात सहभाग घेतला. जत्रोत्सवात रात्री पारंपरिक थाटात आनंद उत्सव साजरा करण्यात येतो. आता एक मोठी बातमी आपण टीव्ही स्क्रीनवर बघणार आहात. राज्यातील डॉक्टर संघटनांचं आजपासून कामबंद आंदोलन सुरू झालेलं आहे. फलटण महिला डॉक्टरच्या आत्महत्येच्या प्रकरणासंदर्भात तपास आणि चौकशी योग्य दिशेनं होत नसल्याचा आरोप करण्यात आलाय आणि डॉक्टर संघटना कामबंद आंदोलन करताना दिसतायत. डॉक्टरांच्या संघटना कामावर बहिष्कार टाकणार असल्यानं राज्यातील आरोग्य सेवा कोलमडू शकते. मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर अशा ठिकाणच्या डॉक्टरांच्या सगळ्या संघटना रविवारी संयुक्तरित्या मेणबत्ती मोर्चा काढताना दिसल्या. त्यांनी घटनेचा निषेध केला आणि आजपासून निवासी डॉक्टरांची संघटना माड, आंतरवासिता करणाऱ्या डॉक्टरांची संघटना अस्मी आणि वरिष्ठ निवासी डॉक्टरांची संघटना MSRDA या सगळ्या वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय रुग्णालयातील बाह्य रुग्ण सेवेवर बहिष्कार टाकण्याच्या तयारीत आहेत. तसा निर्णय त्यांनी घेतलाय. मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असं या सगळ्यांचं म्हणणं आहे. आमचे प्रतिनिधी अविनाश कानडजे यांच्याशी आपण अधिक बोलूया. संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयाबाहेर ते उपस्थित आहेत. अविनाश, सुरुवात झालेली आहे का आंदोलनाला? आक्रमक दिसतायत, आक्रमक भूमिकेमध्ये दिसतायत हे सगळे डॉक्टर्स आणि त्यांच्या संघटना, काय सांगाल? तर आपण अविनाश कानडजे यांच्याशी बोलूया. ते संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयामध्ये आहेत. जसं मी आता म्हणत होते की ह्या सगळ्या ज्या संघटना आहेत त्याच्या अनुषंगानं असलेले डॉक्टर वेगवेगळ्या शासकीय निमशासकीय रुग्णालयामध्ये कार्यरत आहेत. त्यांनी जर संपावर जाण्याचं ठरवलं, कामबंद आंदोलन करण्याचं ठरवलं तर मात्र आरोग्य सेवेवर याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या आंदोलनाची दखल सरकार घेतं का हे बघणं महत्त्वाचं आहे. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याची दखल घेतात का हे बघायचं. खरं तर फलटण आत्महत्या प्रकरणामध्ये SIT नेमलेली आहे, पण योग्य पद्धतीनं तपास सुरू नाही असं सगळ्यांचं म्हणणं आहे. एक छोटासा ब्रेक, काही क्षणात पुन्हा भेटूया. पुन्हा एकदा सुपरफास्ट 100. श्रीरामपूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. उद्योगमंत्री उदय सामंत आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात सोहळा संपन्न झाला. जळगावच्या बदवड तालुक्यात अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठं नुकसान झालं. मका, कापूस आणि सोयाबीन पिकाचं नुकसान झालं. शेतकरी महिलांना अश्रू अनावर झाले. पुण्याच्या पिंपरखेड जांबूत या परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला.
गेल्या 15 ते 20 दिवसात बिबट्याच्या हल्ल्यात 3 जणांचा मृत्यू झाला। तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी वन विभागाकडे केली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीलगत असलेल्या विहिरीत एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला। काल संध्याकाळी ही घटना उघडकीस आली। घटनेमुळे विद्यापीठ परिसरात खळबळ उडाली। या प्रकरणी बेगमपुरा पोलिसांनी प्राथमिक तपासणी सुरू केली आहे। ही आत्महत्या आहे की घातपात या दिशेने तपास सुरू आहे। मराठवाड्यासह राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पाहणीकरता केंद्रीय पथक महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहे। यामध्ये मराठवाड्यातील 32 लाख हेक्टरचा समावेश असून केंद्रीय गृह मंत्रालयाचे सहसचिव RK पांडे यांच्या नेतृत्वात 8 जणांचं पथक पाहणी करणार आहे। बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील सुलेगाळी या ठिकाणी 2 जंगली हत्तींचा मृत्यू झाला। वीज विभागाच्या दुर्लक्षामुळे तुटून पडलेल्या विद्युत तारेचा संपर्क होऊन हे 2 हत्ती मरण पावले। मोहोळ इथं सिद्धेश्वर एक्सप्रेसला थांबा देण्याची मागणी भाजप खासदार धनंजय महाडिक यांच्याकडे करण्यात आली आहे। या संदर्भात महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सकडून निवेदन देण्यात आलं आहे। मराठवाड्यासह राज्यात यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पाहणीकरता केंद्रीय गृह मंत्रालयाचं आंतर मंत्रालय केंद्रीय पथक 3 ते 5 नोव्हेंबर या कालावधीत महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहे। हे पथक खरीप हंगामात झालेल्या नुकसानीचा आढावा घेऊन त्याचा अहवाल केंद्र शासनाला देणार आहे। फलटणमधील महिला डॉक्टरच्या मृत्यूनंतर चौकशी योग्य दिशेने होत नसल्याचा आरोप करत सगळ्या डॉक्टर आणि त्यांच्या संघटना आजपासून कामबंद आंदोलन करतायत। डॉक्टरांच्या सगळ्या संघटना कामावर बहिष्कार टाकणार आहेत। राज्यातील आरोग्य सेवा त्यामुळे कोलमडू शकते। कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या 4 रेल्वे गाड्यांपैकी 2 रेल्वे गाड्यांना सिंधुदुर्ग आणि कणकवली रेल्वे स्थानकांमध्ये थांबा दिला गेलाय। प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आलाय। बेळगाव जिल्ह्यातील बेडकीहाळ या सर्कलमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली। कर्नाटकातून महाराष्ट्रात येणारी ऊस वाहतूक रोखली। यामुळे महाराष्ट्राबरोबरच कर्नाटकातही ऊस आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे। छत्रपती संभाजीनगरच्या सिडको MIDC पोलीस ठाणे परिसरात आय लव्ह मोहम्मद बॅनरमुळे तणाव वाढला। भाजप पदाधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर बॅनर हटवण्यात आले, त्यामुळे तणाव मग हळूहळू निवळतोय। देशभरातून पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाकरता येणाऱ्या भाविकांना कमीत कमी वेळेत दर्शन मिळावं, त्यांना सगळ्या प्रकारच्या सुविधा मिळाव्यात याकरता तिरुपतीच्या धर्तीवर दर्शन मंडप उभारण्यात येणार आहे। याकरता 130 कोटींचा निधी मंजूर करून कामाचा कार्यारंभ सुरू करण्यात आला। धुळे जिल्ह्यातील लाखो भाविकांचा श्रद्धास्थान असलेल्या श्री कन्हैयालाल महाराजांच्या यात्रा उत्सवाला सुरुवात झाली। यावेळी साक्री मतदारसंघाचे आमदार मंजुळा गावित यांच्या हस्ते विधिवत महापूजा करत आरती करण्यात आली। रविवारी कार्तिकी एकादशी निमित्तानं मोठ्या संख्येनं भाविक दर्शनाकरता दाखल झाले। शहापूर तालुक्याच्या आवरे गावात पारंपरिक पद्धतीने तुळशी विवाह साजरा झाला। ढोलताशाच्या गजरात फटाक्यांची आतषबाजी करत वरात काढण्यात आली। मंगलाष्टक म्हणून फुलांचा आणि अक्षतांचा वर्षाव करण्यात आला। श्रीकृष्ण आणि तुळशी माता यांचा विवाह संपन्न झाला। नागपूरच्या भिलगावातील अनंत देशमुखनं अरब इथल्या ज्युनियर राष्ट्रीय चॅम्पियन बॉक्सर स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली। उपांत्य फेरीत अनंतला कझाकिस्तानच्या बॉक्सरचं आव्हान असणार आहे। छत्रपती संभाजीनगरच्या सावळदवारा या गावात एका घरावर वीज कोसळल्याची घटना घडली आहे, त्यामुळे गावात भीतीचं वातावरण आहे। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही। जगभरातील तंत्रज्ञान क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नोकर कपातीची लाट उसळली असून 2025 मध्ये आतापर्यंत तब्बल 1 लाखांहून अधिक कर्मचारी बेरोजगार झाले आहेत। AI, क्लाउड सेवा आणि नफ्याच्या दिशेने नव्यानं लक्ष केंद्रित करण्याचं उद्दिष्ट या कंपन्यांनी ठेवल्यानं लाखो कर्मचाऱ्यांना याचा फटका बसत आहे। देशातील चहाचं उत्पादन सप्टेंबर 2025 मध्ये घटलं असून एकूण उत्पादन 5.9% कमी झालंय। चहा मंडळाच्या आकडेवारीनुसार या महिन्यामध्ये एकूण 15.99 कोटी किलो चहा उत्पादन झालं, तर सप्टेंबर 2024 मध्ये हे प्रमाण 16.99 कोटी होतं। यामुळे चहा महागण्याची चिन्ह आहेत।
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेनं शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अध्यापन कौशल्यामध्ये भर घालण्याकरता स्पर्धेचं आयोजन केलं आहे. नोव्हेंबर ते जानेवारी या 3 महिन्यांमध्ये टप्प्याटप्प्याने 43 स्पर्धा घेण्यात येणार आहेत. प्रत्येक शिक्षकांना यात सहभाग घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. रस्ते अपघात आणि मृत्यू रोखण्याकरता महामार्ग मंत्रालयानं बांधा वापरा हस्तांतरित करा मॉडेल अंतर्गत बांधलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या एका विभागात एका वर्षात एकापेक्षा जास्त अपघात झाल्यास संबंधित कंत्राटदारांना दंड करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यातील जर एखाद्या विभागात 500 मीटरपेक्षा एकापेक्षा जास्त अपघात झाले तर कंत्राटदाराला 25 लाख रुपये दंड आकारला जाईल. देशभरातील भटक्या कुत्र्यांच्या प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात आज होणार आहे. न्यायालयानं पश्चिम बंगाल आणि तेलंगणा वगळता सगळी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य सचिव यांना सुनावणी दरम्यान प्रत्यक्ष न्यायालयात उपस्थित राहायला सांगितलं आहे. शिरूर तालुक्यातील पिंपरखेड गावात बिबट्याच्या हल्ल्यात 13 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. रोहन बोंबे असं मृत्यू झालेल्या मुलाचं नाव. दरम्यान रोहनच्या आजीनं आपबीती सांगितली. ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी फलटणमध्ये आंदोलन करण्याचा इशारा दिलाय. डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे. आयसीसी महिला वर्ल्ड कप जिंकण्याचं भारताचं स्वप्न पूर्ण झालंय. 52 वर्षांनंतर भारतानं महिला वर्ल्ड कप विजेतेपद जिंकलेलं आहे. आयसीसी महिला विश्वचषकात भारतानं दक्षिण आफ्रिकेला 52 धावांनी पराभूत केलं. शेफाली वर्मा प्लेअर ऑफ द मॅच आणि दीप्ती शर्माचा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट म्हणून गौरव करण्यात आला. टीम इंडियानं महिला विश्वचषकावर पहिल्यांदाच नाव कोरलं. हरमनप्रीत कौरच्या कॅप्टनशिपच्या जोरावर महिला संघानं वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलं. आयसीसी महिला वर्ल्ड कप जिंकल्यानंतर देशभर जल्लोष होतो आहे. रात्री रस्त्यावर उतरून लोकांनी फटाके फोडले, नाचत गात आनंद साजरा केला. भारतीय संघाच्या विजयानंतर क्रिकेटर रेणुका सिंहच्या कुटुंबियांनी पेढे वाटले, आनंद साजरा केला. क्रिकेटर अमनजोत कौरच्या कुटुंबियांकडून सुद्धा जल्लोष करण्यात आला. भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीय महिला क्रिकेट संघाचं अभिनंदन केलं. तर अमित शहा यांनी सुद्धा एक्सवर पोस्ट लिहून भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या. स्मृती इराणी, रिवाबा जाडेजा यांनी सुद्धा भारतीय संघाचं खूप खूप अभिनंदन केलेलं आहे. सचिन तेंडुलकरनं भारतीय महिला क्रिकेट संघाचं अभिनंदन केलं. सुंदर पिचाई यांनी एक्सवर पोस्ट लिहून 1983 आणि 2011ची आठवण ताजी झाल्याचं म्हटलंय. देशभरात भारताच्या विजयानंतर जल्लोष आहे. रात्रभर लोकांनी फटाक्यांची आतषबाजी केलेली.